गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच मेळावा ठेवण्यात आला होता। तर या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रामा, राज्यसभा खासदार प्रफुल्ल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कोरमोरे यांनी मार्गदर्शन केला। तर प्रफुल्ल पटेल हे पुन्हा नव्याने एकदा राज्यसभेवर निवडून आल्याने त्यांचे आज प्रथमच जिल्ह्यात आगमन होताच या कार्यक्रमादरम्यान भव्य सत्कार करण्यात आला। तर यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की विदर्भात खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही फक्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातच आहे। मला माहिती आहे की तुमच्या मनात काय आहे। येणारी लोकसभा निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लढावी। जर तुम्ही तसा सर्वे केला तर माझंच नाव पहिलं येतं, असं म्हणायला देखील प्रफुल्ल पटेल विसरले नाहीत। तर दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस सतत लढतीये, त्यामुळे अजून भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग मोकळा झालेला नाही। खासदार कोणीही निवडून आला तरी मला त्याची अवकात माहिती असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले। गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास फक्त आम्हीच करू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं देखील प्रफुल्ल पटेल हे म्हणाले। तर या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा वारं सुरू आहे। 65% लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हव्यात, त्यामुळे तुम्ही कामाला लागा। आम्ही लोकांचा विकास करण्यासाठी सतत सहभागी झालो आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी बोनसची मदत मिळाली आहे। मी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याआधी 1,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडले। आम्ही वचन पाळणारे लोक आहोत, फक्त वचन देणारे नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या मेळाव्यातून देखील पाहायला मिळाले की राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा गोंदिया लोकसभेची जागा महायुतीला देण्यात तयार नाहीये, त्यामुळे आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्यामुळे आगामी 2 दिवसात पुन्हा गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडतात हे पाहण्यासारखं असेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। देशामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं वार चालू आहे। तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असं जवळपास देशातल्या 65% जनतेने ठरवलेलं आहे। लोकांची कामं करण्याकरता समाजातला शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील लाभ झाला पाहिजे। आमच्या आया बहिणींना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तिला वेगवेगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे। हे सगळे सहकारी सांगत होते की दादा कुठेतरी सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे। एक गरीब शेतकरी आहे, त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल्ल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतला। 15 ते 20,000 रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीने निर्णय झाला। मित्रांनो, आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले, पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जबाबदार पक्ष आहे। या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या रीतीने काम करायचं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही जे निर्णय आम्ही करतो त्याच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिलेले आहोत, यापुढेही आपल्याला उभा राहायचं आहे। आपण मजबूत, आपला परिवार मजबूत, आपला पक्ष एक संघ राहिला तर आपल्याला कोण जिंकू शकतो? कोणी जिंकू शकत नाही। कोणताही पक्ष असो, कोणताही व्यक्ती असो, या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही। मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे, काळजी करू नका। कोणी खासदार असो, आमदार असो, प्रफुल्ल पटेल जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रवादींनी कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते, तुम्ही काळजी करू नका। कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही, सगळ्यांची कुंडली आहे।